नमस्कार ऑल सिस्केपियन्स आणि सर्व निसर्गप्रेमींचं या ठिकाणी मी राकेश मेहता तुमचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, गेले अनेक दिवस आपण सिस्केप कट्ट्यावरती अनेक वेबिनारच्या माध्यमातून अनेक निसर्ग स्नेही तज्ञांचं आपण मार्गदर्शन या ठिकाणी पाहिलं आणि गोष्टी खूप डीप मध्ये आपण शिकलो. आजचा वेबिनार जो आहे हा फार वेगळ्या पद्धतीने आपण करतोय की ज्यांनी खरं आपलं आयुष्य वेचून निसर्गाचं अभिवाचन केलं त्यांच्या लेखनाचं आज मी अभिवाचन करतो. पाहूया जंगलांचं देणं मारुती चित्तमपल्ली यांच्या नजरेत. खर तर जंगलं कशी निर्माण झाली असावी एक साधासा प्रश्न आहे, पण त्याचं एक सुंदर उत्तर चित्तपल्लीनं सापडलं आणि ते त्यांनी शब्दबद्ध केलंय. ते आपण बघूया. जंगलं कशी निर्माण झाली. वाऱ्या वादळानं वृक्षांचं बीज तिकडे तिकडे ते वाहून तर कुठे पाखरांनी जमिनीच्या पोटाप्रमाणे कुठे ते वाया गेलं तर कुठे रुजलं वाढलं. जनावरांपासून वाचलं त्यांची झाडं झाली. कुठे एकटं कुठे समूहानं, पण स्वतःचा मुक्तपणे आकारबंद शोधत असा आकार शोधताना शेजारी वाढणाऱ्या झाडांचंही भान ठेवावं. सख्या सोबतांना जवळ करावं तर कुठे परक्यांना दूर सारावं. झाड सपाट जमिनीपासून वर वर डोंगर माथ्याकडे जाऊ लागतात. तिथं पूर्वी असलेली झाडं नव्यांचंही स्वागत, त्यांना आकारही देतात. हळूहळू तिथं राई दिसू लागते. खडक मात्र त्यातनं डोकावं लागतो. तर कुठे गुरांच्या सतत चराईमुळे नापीक झालेली मैदान एवढी मात्र कायमची वांग. झाडं डोंगरावर पसरू लागली की वारा एखाद्या शिल्पकाराप्रमाणे त्यांना आकार देतो. ती निसर्गाचा सारा इतिवृत्तांत पोटात घेऊनच वाढतात. त्यातली काही वरवर पसरत पर्वतावर वाढू लागतातही, पण पर्वतावरील जमिनीचा पोत आणि कातळामुळं त्या वृक्षांच्या वर चढण्याला मर्यादाही येते. तरी पण काही चिवट झाडं वाढतातही, त्यातून गळतीही होते अन एक रानवट आणि आकारहन सरहद्द दिसू लागते. उघड्या धरणीला पावलं मिळतं. चिरपल्लवी वृक्षांच्या जंगलासारखं अत्यंत स्वास्थ्यकारक पण सुंदर स्थळ जगात कुठे नसतं. स्फटिकवत पाणी इंद्रातून वाहत असतं. हवा शुद्ध असते. मात्र एका गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. छावणीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर जरी तुम्ही असलात तरी रानभूल होऊ शकते. हाकेच्या अंतरावर तुम्ही असलात तर बरं, नाहीतर रानभुलीनं तुमचा मृत्यू ओढावल्याशिवाय राहणार. मी इथं छावणीत बसून सारं हे लिहितोय. समोर कुर्ग मधील उंच उंच वृक्ष उभे आहेत. पार डोंगर माथ्यापर्यंत पसरलेले आणि त्या डोंगर माथ्यावर पुन्हा हिरवळ असा अनेक शेकडो लक्षावधी किलोमीटरचा पसारा. कुठे म्हणून माणसाची वस्ती नाही. मंडळी, तुम्ही म्हणाल चुकू द्या वाट, पण कंदमुळं फळं प्राणी खाऊन जगू अशी तुमची कल्पना असेल तर ती पूर्ण चुकीची कल्पना आहे. माझी ही जंगलात अशीच एकदा वाट चुकली होती. मला दिवसभरात खायला काहीही मिळालेलं नव्हतं, मात्र पाणी मात्र प्यायलो. आमची छावणी अगदी नदीकाठी खाली होती. नदी ज्या दिशेने वाहते ती दिशा धरली. समोर पाहिलं तर हिरव्या निळ्या पाण्याचं तळ दिसलं. जवळ जाऊन पाहतो तर काय, नदी काठ. दोन्ही काठानं पाण्यात डोकावणाऱ्या वृक्षांच्या रेषा. तिथे तळ नव्हतंच. नदी वळसा घेऊन वाहत होती. पुढच्या वळणावर बांबूंच्या मोरपिशी रांजी पाण्याला स्पर्श करीत होत्या. वाटेत विविध तऱ्हेचे वृक्ष भेटत. कुठं कारी, कुठे फणस, आंबा, जांभूळ, पिसा, नागकेशर, नेचे आणि हाडशंकर इतके विपुल भरपूरच होते. वृक्षावर इतकं शेवाळ की वाटे त्यांना दाढ्या. जमिनीवरच्या हिरव्यागार कारवीतून चालताना वेलीत कुठे अडखळून पडायला होत असे. वृक्षाखाली कुठे वेताचं गेट तर कुठे माड. बुंध्यांना पाखी आलेल्या. वाटायचं वृक्ष उडण्याच्या तयारीत. पाण्यावर मोठ्या कावळ्याचा त्यांना दिसला. तापासारखं डोकं पिढी उंच फांदीवर बसून माझ्याकडे कुतूहलानं पाहत होती. सूर्याच्या उदंड प्रकाशामुळे त्या जंगलात हिरव्या रंगाचं कधी सौंदर्य क्षणोक्षणी दिसे.
बघा ना की असलं अप्रतिम वर्णन चितमपल्लींनी केलंय. आणि मला वाटतं आज मी जो विषय दिलाय, झाडावर चढणारं माकड, झाडावर चढणारं कासव, सॉरी, कासवांचा विषय माझ्या मनात जेव्हा आला, मी सगळ्यांच्या मनात जेव्हा येतो तेव्हा आपण विहिरी, नदी आणि समुद्र असंच लक्षात येतं. पण त्यांचा या झाडाशी काय संबंध आहे? हे जेव्हा माझ्या वाचनात आलं तेव्हा विलक्षण माहिती समोर आली. ते आपण पाहूया. पण तत्पूर्वी चित्तमपल्लींनी हात न राखता जंगलाचं देणं भरभरून दिलंय. अंतःकरणाचा जिव्हाळा, अनुभवात जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किती उत्तम ललित गद्य जन्माला येऊ शकतं याची ही एक झलक. त्यात एक कथात्मकता आहे, काव्यात्मकता आहे, भावनेनं ओथंबून आलेल्या क्षणातील हुरहुर आणि संवेदनशील मनाची स्पंदनेही आहे. तरल सौंदर्यदृष्टी आणि या साऱ्यात राहूनही एक अलिप्त असलेली चिंतनात्मक वृत्ती. या वृत्तीनं त्यांनी जंगलं अभ्यासली आणि त्यांनी हे लिखित स्वरूपात आपल्या समोर आणलं. खरं तर हे लिखित समोर आणताना आपले सुप्रसिद्ध मराठीचे साहित्यिक त्यांचे मित्र होते व्यंकटेश माडगुळकर. माडगुळकर सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सतत लिहित राहा. तुम्ही ज्या पद्धतीने निरीक्षण करता आहात त्या नजरेनं तुम्ही लिहा. पुढच्या पिढीला नक्कीच तो उपयोगाला येईल. आणि या आपल्या मागच्या 2 पिढ्या आपण निसर्गाबद्दलचं प्रेम आणि निसर्गाचं शिक्षण जे घेतोय त्यापैकी प्रमुख शिक्षक म्हणून चित्तमपल्लींना आपण मानू शकतो. झाडा झाडावर चढणारे कासव हे पाहण्यापूर्वी एक मला किरण पुरंदरेंचं वाक्य नक्कीच सांगावंसं वाटेल. चालत चालत बघायचं नाही, बघत बघत चालायचं. फांदीवरच्या पक्ष्यांसाठी अख्खं झाडच राखायचं. ऍक्च्युली बघा ना, की फक्त पक्षी, काही झाडावर चढणारे प्राणी यांच्यापुरतंच झाडाचा विषय म्हणतात. तिथे कासवही झाडावर पोहोचलं. ते कसं पोहोचलं, का पोहोचलं, या पुढच्या प्रकरणात आपण पाहूया. जे मला विलक्षण आवडलं, तुम्हालाही आवडेल. भर दुपारी उन्हाच्या वेळी पवनीचे माधवराव पाटील आणि मी एका झरीजवळच्या झुडपाड बसून तिथल्या पाण्यावर उतरणाऱ्या हरोळीचं छायाचित्र घ्यावं म्हणून त्यांची प्रतीक्षा करत होतो. यावर्षी खूप उन्हाळा जाणवत होता. पतझडीनं सारं जंगल शुष्कही वाटत होतं. अग्निदिव्यातून निघालेल्या टेंभुर्णीला कोवळी, लाल, लुसलुशीत, नितळ पानं फुटत होती. व्हिडिओ दिसत नाहीये का? अरे तुझं जरा नेटवर्क स्लो आहे ना म्हणून मीच ऑफ ठेवलंय म्हणजे थोडं नेटवर्क होत नाही ओके, सॉरी 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 सॉरी. अग्निदिव्यातनं निघालेल्या टेंभुर्णीला कोवळी, लाल, लुसलुशीत, नितळ पानं फुटत होती. करू, ऐन धावड्याला खूप डिंक येऊन बुंध्यावरून तो उघडतही होता. टेंभुर्णीच्या झाडाखाली पिकलेल्या फळांचा सडाही पडलेला होता. मोहाच्या फुलांचा वास साऱ्या आसमंतात दरवळत होता. 4-5 हरोळ्या उडत उडत झरीजवळ बसल्या. त्यांचा नादमधुर मुग्ध आवाजानं सारा परिसर मुखरित झाला. मी टेप रेकॉर्ड चालू करून तो आवाज टिपत असतानाच समोरच्या नाल्यातील झुडपात काहीतरी हललं. मी त्या बुडाकडे निरखून पाहिलं. उन्हानं सुकलेल्या रेतीच्या थराशिवाय कुठल्याही जीवाचं तिथे अस्तित्व दिसलं नाही. टेप बंद करून मी हळूकडे पाहत होतो. तोच झुडपाच्या बुडातील वाळूचा थर खालून हातानं ढकलल्यागत हल्ला. मंडळी, माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेल. या उत्पाताचं काय बरं कारण असावं? धरणीकंप? छे, पण तो एवढ्या लहान क्षेत्रात कसा होईल? तो चुचुंद्री आहे का? नाही. परंतु पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या अशा शुष्क जागेत ती राहणंच शक्य नाही. हा काय प्रकार असावा ही मनात अटकळ बांधत असताना वाळूचा ढीग झुडपाभोवती पसरला. मी त्या मातकट तपकिरी कवचाकडे पाहत होतो. कवच जसं जोरजोराने वर येत होतं तसं वाळू बाहेर पडत होती आणि सावधगिरीनं हळूच कवचयुक्त रेतीतून बाहेर येताना लांब नचक मानही दिसली. पिचके डोळे त्याने एक दोनदा मिचकावले. एकदा माझ्याकडे पाहिलं आणि सन्नाटाने पाचोळ्यात दिसेनासही झालं. तळ सोडून आलेला उन्हाळ्यातला हा पहिला कासव असावा. उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर तळ्यातील चाम, वहर, वहर म्हणजे फ्रेश वॉटर टर्टल, डुंबरे, चिखल्या, चिखल्या म्हणजे पॉन्ड टॉर्टॉइज जातीचं कासव इथल्या डोंगरावर चढू लागले. वर्षातून 8 महिने इथल्या खोल पाण्यात राहणारे कासव
उन्हाळ्यात डोंगरावर का बरं चढू लागतात? या रहस्याचा उलगडाच झाला नाही. पर्वत आहे म्हणून गिर्यारोहण करणारा माणूस हा एकमात्र प्राणी नाही, हेही लक्षात. थोड्याच दिवसात सारा डोंगर कासवांनी भरून गेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित जमलेले कासव यापूर्वी माझ्या पाहण्यात नव्हते. पराती एवढे मोठे काळसर तपकिरी रंगाचे चाम, ताटा एवढे वहर, थाळी एवढे डुंबर आणि चिखल्या जातीचे कासव रखडत खरडत दगडगोटे पार पार करत ऐनाडी ऐनाच्या झुडपातून डोंगर चढताना दिसले. भर उन्हाळ्याच्या वेळी ओढ्या नाल्यात ओल्या रेतीत जांभूळ कारंजाच्या सावलीत डोकं खुपसून साम कासव विसावा घेतात. एखाद्या ठिकाणी तुम्ही जर का तासभर बसलात ना, तर सहज तुम्हाला 10-1 कासव जाताना दिसतील. त्यांना पकडणं महाकठीण. चाहूल लागताच पाचोळ्याच्या थरात ते दडून बसतात. कवच ल्यालेले हे उन्हाळी पावणे ऐनाडीच्या डिंकावर आधाशापणे तुटून पडतात. कासव डोंगरातील जंगलात का येतात याचं एक कारण होतं. दिवसा डोंगर चिखल्या दिसायचे, रात्री मात्र चांदण्याच्या प्रकाशात साम आणि वहराच्या पाठी चढताना चमकत. मला एकदा 20-25 फूट उंची असलेल्या झाडा आडव्या फांदीवर एक भला मोठा कासव डिंक खाताना दिसला. त्याचं छायाचित्र काढण्यासाठी चोर पावलानं गेलो, तसं त्या कासवानं अकस्मात स्वतःला लोटून दिलं. कासव धपकन खाली पडल्याचा आवाज झाला. जलद गतीनं तो पाचोळ्यात घुसला देखील. एकदा तर गिधाड पहाडावर करूच्या गुळगुळीत गोंद्यावरून कासव डिंक खाण्याकरता चढताना मी पाहिलं. चारी पंजांची नख सालीत रोवून तो झाडावर चढत होता. गोंद्याला खाचा घातल्यानं डिंक खाली उघडत होता. जमिनीपासून पांढऱ्या पिवळसर नितळ डिंकावर त्यानं यथेच्छ ताव मारला. 3-4 फूट उंचावर असलेला तो कासव माझी चाहूल लागताच जलद गतीनं सरपटत खाली उतरला. पाचोळ्यात दिसेनासा झाला. एकदा एका गावकऱ्यानं मला एका भला मोठा चाम आणून दिला होता. यापूर्वी एवढा मोठा चाम माझ्या पाहण्यात नव्हता. त्याचं कवच मऊ, गुळगुळीत घुमटाकात होतं. कवचाची वाढलेली किनार लवचिक होती. त्याच्या नाकपुड्यांचं रूपांतर 2 बारीक सोंडात झालं होतं. या सोंडा पाण्याबाहेर काढून तो बाहेरची हवा घ्यायची. पण काय सांगू मंडळी, या आणलेल्या चामाच्या गळ्याला दोरीनं बांधलं होतं. इतकं की गळफास अगदी धरून त्याचा माझ्यापर्यंत येईपर्यंत अंतर झाला होता. त्याची मान धडापासून वेगळी झाल्यावर त्याचा तोंडात लाकडाचा तुकडा घातला, तेव्हा त्या धारदार जबड्यानं लाकडाचे तुकडे तुकडे केलेले होते. चाम एवढ्या मोठ्या आकारापर्यंत वाढतात याची मला कल्पनाही नव्हती. त्याची लांबी मोजली तेव्हा ती चक्क 3 फुटापर्यंत भरली. त्याला उचलायला 2-3 माणसं लागली. नवेगाव म्युझियमच्या अंतर्गत मला एक हा मोठा जिवंत चाम मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण माझी निराशा झाली. डिंक खाण्याकरता निघालेले कासव एकदा जंगलातील वणव्यात सापडलं. पालापाचोळा पेट घेत होता. मला वाटलं की आता घुसून हुलकेल. पण आगीची ऊब मिळताच ते जागच्या जागी थिजलं. डोके पाय त्याने कवसात ओढून घेतले. आग त्याच्या अंगावरून गेली खरी, पण पोटाजवळच्या कवचाला आगीची झळ लागलीच. अग्निदिव्यातनं निघालेले ते कासव हळूहळू वणव्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेलं. नवेगाव बांध जलाशयाच्या मध्यावर माळडोंगरी नावाचं एक छोटंसं बेट आहे. जलाशयाचं पाणी जसं आटू लागतं ना, तसं उघडं पडू लागलेलं काळे खडक, पाणकावळे आणि करवते, थोडक्यात ती इंडियन डार्टर यांच्या शिटीमुळं पांढरे शुभ्र दिसू लागतं. एकदा त्या बेटाकडे डोंगरीतून जाताना पाण्यावर डोकावत असलेल्या झाडाच्या तुटावर कासवाच्या जोडीचा समागम चाललेला दिसला. डोंगी जवळ येताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. बेटाजवळच्या खडकावर एक कासवाची जोडी अनुनयात मग्न होती. तिथल्या उथळ पाण्यात मादीच्या पाठीवर बसलेला नरकासव प्रियेसह क्रीडा करताना दिसला. जिकडे तिकडे पाऊस पडला. एक दिवस एक कासवी जलाशयाच्या बांधावर खड्डा करताना दिसली. पुढील पायांच्या नखांनी ती माती उकरू लागली. पाठीच्या साह्यानं ती माती एका बाजूला सारत होती आणि ती माती उकरून काय साध्य करत होती या प्रश्नाला मात्र मला अगदी अचंबित.
पण दूर अंतरावरील झुडपात बसून मी हे पाहत राहिलो. खड्डा उकरून झाल्यावर बाहेरचा मातीचा ढीग दिसत होता. खड्ड्याच्या चोहोबाजूनं निरीक्षण केल्यावर तिला समाधान वाटलं असावं. ती स्वतःभोवती गोल फिरली. मागच्या बाजूच्या खड्ड्यात कोणाहून चेहऱ्यावरचा आनंदी भाव आणून तिनं खड्डा पूर्ण भरला. त्यात 20 एक अंडी तिने घातली असत. आनंद आणि आश्चर्याच्या संमिश्र भावनेनं तिच्या या महत् कृत्याबद्दल मी मनोमन आभार मानले. शांत व स्निग्ध नजरेनं ती जणू मला पिऊनच टाकत होती. हा विधी उरकल्यावर अंड्यांना भरलेला खड्डा तिनं मातीनं झाकला. त्यावर उभी राहून तिनं पोटानं माती थोपटली. वरून पाऊस पडत होता. त्यावर पुन्हा एकदा फिरून खड्डा नीट झाकलाय की नाही याची खात्री तिने खड्ड्यावर पुन्हा फिरून खात्री केली आणि पुन्हा थोडा वेळ विसावली. हे सारं विलक्षण गतीनं घडलं. मी अचंब्यानं तिच्याकडे पाहत राहिलो. आमच्या म्युझियमचं एक स्वप्न होतं की तिचं कमीत कमी एक अंड तरी मिळालं असतं ना तर बरं झालं असतं. पण ती जवळपास असेपर्यंत अंड घ्यावं असं वाटेना. कारण मी थोडी जरी घाई केली असती तर तिनं घाबरून सर्व अंडी खाऊन सर्वनाश केला असता. पुनश्च माती उकळून तिने चट्टच करून टाकली असती. तिथून ती प्रयाण करीपर्यंत मला वाट पाहावी लागली. तळ्याकडे गेल्यानंतर थोड्या अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला. न जाणो ती पुन्हा घरट्याकडे आली तर. ती जशी पाण्यात शिरली तसा मी धावत तिच्या घरट्याकडे गेलो. काळजीपूर्वक माती उकरून अंडी मोजली तर बरोबर ती 20 अंडी होती. त्यातील एक अंड काढून घेतलं. ते कबुतराच्या अंडे इतकं गोलाकार छान पांढऱ्या शुभ्र रंगाचं होतं. तिला संशय येऊ नये म्हणून तो परत खड्डा मी मातीनं भरून थोपटला. अगदी पूर्वी होता तसंच्या तसं सारून ठेवलं. कासवाची अंडी 2 महिने उगवावी लागतात असं प्राणीशास्त्रावरील ग्रंथात कुठेतरी लिहिलेलं वाचलं होतं. पण माधवराव पाटलांचं म्हणणं असं की कासवांची अंडी उगवायला 8 ते 9 महिन्यांचा काळ लागतो. कासव आपली अंडी उगवीत नाही. अगदी योग्य एवढी ती उगली पिल्ल त्या घरट्यातला पीळ करून आपोआप बाहेर येतात आणि तळ्याकडे परत जातात. याविषयी मात्र त्यांचं दुःख नव्हतं. पण त्यांच्या शेताच्या बांधावर कासव पावसाळ्यात दरवर्षी अंडी घालतात. बांधावर फिरून त्याने कासवाचं एक घरटं शोधून काढलं होतं. नुकतीच कासवानं त्यात 6 अंडी घातली होती. ती उकरून काढली आणि वाड्यात पुरली. 8-9 महिन्यांचा कालावधी लोटल्यावर जून महिन्यात ती पुन्हा उकरून काढली तर अंडी जशीच्या तशी सापडली. त्यातील एक अंड प्रयोगादाखल फोडलं. त्यातून लिबलिबीत मांसाचा गोळा बाहेर पडला. वाटलं अंड कुजले की काय. त्यावर थंड पाणी ओतलं. काय आश्चर्य, त्या गोळ्यातून एका जीवाची हालचाल झाली. 1-1.5 तास त्यावर पाणी टाकीत राहिल्यावर तो जीव चालू लागला. त्याला पाण्यात ठेवलं. 2 दिवसात त्याचा रंग बदलून कासवासारखा आकार आला. कासवाचं पिल्लू दिवसांनी वाढत होतं. एकदा जंगलातून भटकताना मला जमिनीवर पडलेली कासवाची पाठ दिसली. ती घेऊन खालीवर न्याहाळून पाहिली. डोकं, मान, पोटातले अवशेष काहीच दिसत नव्हते. नुसताच पोटापाठीचा मोकळा सांगा. पाटील, हा काय प्रकार आहे? नीलगाईनं ते खाल्लं असावं, पाटील म्हणाले. पाणी प्यायला आलेल्या नीलगाईनं हे कासव पाहिलं असावं. कासव दिसताच नीलगाईनं त्याच्या पाठीवर आपले पुढचे पाय देऊन जोर दिला असेल आणि जोर देताच कासवाची मान आपोआप बाहेर आली असेल. ती तोंडात धरून नीलगाईनं हिसडा दिला असणार आणि त्या कासवाचा सारा अंतर्भाग बाहेर आला असणार आणि लगेच ती त्या आदाशीपणे ती खाऊनही टाकलेला असणार. बर, मला तर प्रश्न पडला, पवित्र मानलेल्या नीलगाईनं मांसाहार करावा याचं मला खूप आश्चर्य वाटलं. मंडळी, एक ना एक असे अनेक विलक्षण अनुभव शब्दबद्ध झालेत. जंगल माहिती करून घेण्यासाठी सतत जंगलात जायला हवे असं नाहीये. घर बसल्या सुद्धा अनेक वर्ष अनेक महिने आपला वेळ देऊन जमा केलेला असा अनुभव आपल्याला निसर्गाच्या जवळ नेईल. याचं वाचन करत राहणं अत्यंत महत्वाचं. असे अनेक अनुभव आहेत. हा कासवाबद्दलचा आपण अनुभव वाचला.
आज आपण कासव या विषयावरती किंवा कासवाचं झाडावर चढणं या विषयावरती आपण वाचन केलं एका विषयाचं आणि जंगलं कशी निर्माण होतात हा एक भाग बघितला जो मला विलक्षण वाटला. चित्तमपल्ली सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत की त्या पुस्तकातून जंगलाविषयीच्या आपल्याला अनिभिज्ञ असलेल्या अशा अनेक घटना आहेत की त्या घटनांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे की जो त्यांनी वर्षानुवर्ष राबवून आपला वेळ देऊन केलेला आहे. या घटनांचं आपण वाचन केलं पाहिजे की त्यातनं निसर्गाची ओळख आपल्याला सहजगत्या होऊ शकते. सोहम, हा, एक मिनिट. थोडा वेळ निशब्द राहिलो. तुम्ही काही पक्ष्यांचा आवाज ऐकताय? असं जंगलांचं देणं पुस्तक वाचत असताना अनेक निसर्ग वेडे असे की ज्यांनी जंगलामध्ये जाऊन 1 तास 2 तास अगदी 33 तासाचं सुद्धा जंगलातल्या आवाजांचं ध्वनिमुद्रण केलेलं आहे. किंवा ध्वनिमुद्रणाच्या पार्श्वभूमीवरती आपण असं पुस्तक वाचल्यानंतर प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा अनुभव आपल्याला मिळतो आणि त्याचा आनंदही विलक्षण असतो. त्यातनं अभ्यासही होतो, मानसिक समाधानही होतं आणि निसर्गाचं रक्षणही होतं. नितेश, बोला सागर बोलतोय. बोला मस्त. सागर सर. छान छान अभिवाचन छान झालं. धन्यवाद. मारुती चित्तमपल्ली व मारुती चित्तमपल्ली बरोबर मला राहण्याचा योग आला त्यांच्या बरोबर. साधारण एक 18 दिवस आम्ही एकत्र राहिलो होतो नागपूरला आणि त्यांच्या बरोबर नागझिरा, नवेगाव, बाण वगैरे अशी काही जंगल फिरलो. त्या दरम्यानच त्यांचं ऑब्झर्वेशन आणि लिखाण काम वगैरे सगळ्या गोष्टी चालतात. पुस्तक आली. अद्भुत. त्यांचा अनुभव तुम्हाला मिळाला सागर सर, अद्भुत आहे. चालेल, मस्त केलंस, छान, अभिनंदन. यस, पूर्ण पुस्तक वाचन असा विषय आहे. पण कसं आहे की अभिवाचन हा विषय असा आहे की थोडस एक व्यक्ती बोलणार अनेक ऐकणार, ऐकण्यासारखंच आहे ते. अजूनही त्याच्यावरती विषयावरती आपल्याला बोलता येईल, वाचन करता येईल. हा हा, आपल्याला वेळ किती आहे? दिनेशला भेटून बघ अजून काय ठरवत आलं तर कसं. धन्यवाद. आणि आता पुढे करणार आहेस ना काय पूर्ण हे? करूयात ना. एक अजून एक भाग थोडासा आहे आपल्याकडे, खूप सुंदर आहे. चालेल, ओके, करूया. Yes, yes. सोहम, हो, करूया. किती वेळ आपल्याकडे सोहम? हा, करूया आपण. कंटिन्यू करूया. सॉरी. निंबोणीचं झाड करवंदी. ऍक्च्युली निंबोणीचं झाड तर त्याबद्दल आपण ऐकलेलं असतं, ते कुठवर ऐकलेलं असतं की चित्तमपल्लींचा पण अनुभव तोच आहे. ते म्हणतायत, लहानपणी आम्ही भावंड चांदण्या रात्री गच्चीत खेळत असू. आई एक अंगाई गीत गायची, ते मला अजूनही आठवत आहे. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. खर तर कडुनिंबाचे झाड दिवसा फार आकर्षक दिसत नाही. सायंकाळी त्याच्या सालीचा गर्द तांबूस रंग काळा दिसू लागतो आणि त्याची सुंदर हिरवी पानं निळ्या आकाशात त्या पार्श्वभूमीवर मोठी मनमोहक वाटतात. चांदण्या रात्री दिसणारे त्याचे राजवंती रूप माझ्या मनातनं इतके वर्ष कधी मावळलंच नाही. पण उत्तर भारतातील लोकगीतातून निंबाचा वारंवार उल्लेख येतो.
गावाच्या प्रत्येक घरासमोर एखादं तरी निंबाचं झाड असतंच. या वृक्षाच्या फांद्यांना झोका देऊन युवक युवती एकत्रित येऊन गीत गात झोका घेत कालक्रमणा करतात. ही गीतं बहुतेक शृंगारिक प्रेमाची असतात. जुन्या काळी पायी मजल दरमजल करत प्रवास करणारे पथित प्रकृती चांगली राहावी म्हणून रात्री निंब वृक्षाखाली झोपत. निंबाच्या वृक्षाविषयी एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. मंडळी, तीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. बघा, मजेशीर आहे. दीर्घकाळ लांबच्या प्रवासाला निघालेला पती लवकर घरी यावा अशी पत्नीची इच्छा असायची. पण ती वैद्याचा सल्ला घेतल्यानंतर वैद्यानं तिला सांगितलेलं असायचं, तुझ्या पतीला सांग प्रवासात जाताना चिंचेच्या झाडाखाली झोपत जावं आणि परतीच्या प्रवासात कडुनिंबाच्या झाडाखाली झोपावं. झालं, पती प्रवासाला निघाला. चिंचेच्या झाडाखाली झोपल्यानं माणसं आजारी पडतात. तो चिंचेच्या झाडाखाली झोपून लवकरच आजारी पडला. प्रकृती बरी नसल्यानं त्यानं पुढचा प्रवास रद्द केला आणि पत्नीच्या सल्ल्याप्रमाणे परतीच्या प्रवासात तो निंबाच्या झाडाखाली झोपला. घरी येईपर्यंत त्याची प्रकृती चांगली झाली. पती परत आलेला पाहून ती आनंदित झाली. गावोगावी घरोघरी आढळून येणारी निंबाची झाडं मुक्त प्रेमीजनांना कशी आवडणार. काल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत त्याचं प्रतिबिंब पडलंय. ती आरोग्य निधीची झाडं गावाबाहेर एकांतिक असती तर, पण ती असतात एक तर घरापुढे, रथाला किंवा मंदिरासमोर. तिन्ही ठिकाणी प्रेमिकांची कुसंबड असते. हा कल्पवृक्ष गाथा सप्तशतीच्या नायकांना विष वृक्षासारखा कडू वाटतोय. पाटलाच्या पोरावर भाळलेल्या एकाने निरोप पाठवला, अरे पाटलाच्या पोरा, तू बायकोच्या तंत्रानं वागतोस, तिला भीतोस. तू कडुनिंबाच्या झाडावरील किड्यासारखा आहेस. तू कोणावरही कृपा करत नाहीस. आम्हाला तुझं दर्शन होत नाही, पण तुझ्यासाठी गाव झुरतोय. धन उत्तम व्यवहाराने मिळवायचं असतं, दृष्टाच्या पैशाची कशी वाट लागते बघा. दृष्टांनी द्रव्य संपादन केलं तर त्याचं दान कुणाला करतात, अर्थात हलकटांनाच. निंबाची फळं पिकली तर ते कावळेच खाणार. ग्रंथ पंडिताला हे जीवनाचं रहस्य सांगताना म्हणतात, हे धार्मिक, तू दुशिक्षित आहेस. तू निंबाच्या किड्यासारखा आहेस. काय व्हायचं असेल ते होऊ दे, नरकात जाऊ, पण दोघेही बरोबर जाऊ. उंच विशाल वाढणाऱ्या निंबाची पानं सदा हिरवेगार असतात. कात्रीदार असून घनदाट असतात. निंबाचं मूळ उत्पत्ती स्थान ब्रह्मदेशात असलं तरी अमरकोशासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख केलाय, पारिभ्रद्ये निंबत्तरू मंदार पारिजातका. कडुनिंबाचे 4 प्रकार आहेत, पारिभ्रद्य, निंबत्तरू, मंदार आणि पारिजातक. निंबाला पांढऱ्या रंगाची मधाचा वास असलेली बारीक फुलं एकदा मार्च एप्रिल महिन्यात आणि दुसऱ्यांदा पावसाळ्यात येतात. पिकलेली फळं पिवळी धमक दिसतात. या फळांनाच लिंबोणी म्हणतात. पिकलेली रसाळ फळं कावळ्यांना खूप आवडतात. इतर पक्षी आणि मधमाशा निंबाच्या झाडाकडे आकर्षितही जातात. त्याच्या अनेक उपयोगांवरून वैद्य त्याला भूलोकीचा कल्पतरू म्हणतात. अलौकिक गुणाचा शोध लावून त्यास श्रेष्ठपद दिलं आहे. त्याच्या सेवनानं अनेक व्याधींचं निर्मूलन होतं. या वृक्षाची नुसती पाने खाऊन तेजपुंज आणि शक्तिमान असलेले काही विरक्त कधी कधी नजरेस पडतात. निंबाची छाया घनदाट आणि गार करवंदी असते. निंबाचा वृक्ष फार जुनाट झाला म्हणजे त्याच्या खोडात शुद्ध चंदनाचा सुवास येतो. हा एकदा तोडला तरी पुन्हा त्याची मुळे फुटून काही वर्षांनी मोठा वृक्ष होतोच. पिंपळ आणि निंब या दोहोंची फारच मैत्री. जेथे जेथे पिंपळाचा पार असतो ना, तिथे बहुत करून निंब दिसतोच. वृक्षाच्छादित मार्ग बनण्यासाठी निंबा इतके योग्य झाड नाही. उन्हाळ्यात जेव्हा सावलीची जरुरी असते तेव्हा निंब आपल्या करवंदी सावलीनं व भोवतालच्या निरामय वातावरणानं प्रवाशांना आनंद देतो. राईत त्याची वाढ उंच होत नाही, मात्र हम रस्त्यावर झाडं नजीक नजीक असल्यानं फार उंच जरी वाढला तरी सरळ कधीच नसतो. त्याच्या जिथून खालचा भाग, जिथनं फांद्या फुटतात, तो मात्र रेखीव आणि शोभादायक असतो. कावळ्यांना आश्रय देणाऱ्या वृक्षांना ऋग्वेदात काकांबीर म्हटलंय. निंब वृक्षाची गणना अशा झाडातच करायला हवी. निंबाच्या झाडावर कावळ्यांची अनेक घरटी दरवर्षी दिसून येतात. वैशाख महिन्यात या वृक्षावर कावळ्यांनी घरटी करणं पुढे सुकाळ असल्याचं सुचवतं.
एरवी कावळ्याचा आवाज किती कर्कश, पण त्यांनी ज्या काकांबेरावरील घरट्यात असलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल ना, तर त्या आवाजानं विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. इतका अद्भुत स्वर तिच्या कंठात सावतो. या वृक्षाच्या बाबतीत एक चमत्कार कधी कधी आढळून येतो. त्याच्या मोठ्या आडव्या फांदीतून एकाएकी ताडीसारखा पांढरा द्रव सळू लागतो. असं होणं लोक अशुभ मानतात आणि ते स्त्रवणं मात्र काही दिवसानंतर आपोआपच थांबतं. लिंबुणीच्या बियांपासून तेल काढतात, त्याला मार्गोसा नावानं ओळखलं जातं. त्याचा उपयोग जंतुनाशके, द्रव्य औषधे बनवण्यासाठी होतो. वातावरील रोगात त्याचे तेल मॉलिश करण्याकरता उपयोगात आणतात. निंबाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असल्यानं जहाज बांधणीत त्याचा उपयोग होतो. त्याचा लाकडापासून खेळणी, शेतीची अवजारं आणि बैलगाड्या बनवण्यासाठी सुद्धा होतो. मंडळी, हे जर का आपण ही 2 प्रकरणं पाहिली, अशी अनेक प्रकरणं आहेत. आपण त्यांच्याबद्दल जे सकाळनी म्हटलं होतं, की त्यांच्या लेखनामध्ये एक काव्यात्मकता, एक कथात्मकता आहे. असा याचा अनुभव नक्कीच तुम्हाला ह्या अभिवाचनातनं आला असेल. अशी सर्व पुस्तकं त्यांची आपण वाचली पाहिजेत. मी मगाशी म्हटलं, की यामुळे आपल्याला निसर्गाच्या जवळ जाता येतं. सोहम? राकेश, येस, सागर बोलतोय. बोला. हा, छान, मस्त. काय ओरडा बघतोय? हॅलो. नमस्कार, बोला. माधुरी पेजावर बोलतेय. हा, बोला मॅडम, नमस्कार. नमस्कार. अतिशय सुंदर वाचन झालं. मला एक तर ती अभिवाचन ही कल्पनाच आवडली आणि त्यातून मारुती चित्तमपल्ली घेतले गेले आणि सुरेख भावनात्मक शब्दांमधनं तू वाचन केलंस, ते मला जास्त आवडलं. धन्यवाद फार मॅडम. मुळात त्यांचं बघायला लिखाणच नाही इतकं मिळालं. तालुक्यासाठी आहे ना ती? नाही, लिखाण तर प्रभावी आहेच, लिखाण तर प्रभावी आहेच, परंतु लोकांपर्यंत ते शब्द व्यवस्थित पद्धतीने पोहोचवणं सुद्धा महत्वाचं आहे आणि ते तू फार छान पद्धतीने केलंस. अतिशय आवडलं. एकदा पहिल्यांदा म्हटलं तसं अभिवाचन ही संकल्पना आवडली आणि त्यातून ती फार योग्य पद्धतीने तू राबवलीस, त्यामुळे खूप आवडलं. छान वाचलंस एकदम. धन्यवाद. ऍक्च्युली प्रेमसागर सरांचं हे स्वप्न होतं, की जर का वाचनात तुला आवड आहेच, तर जी पुस्तकं आपण वाचली आहेत ती पुन्हा आपल्याच सर्व मंडळींसमोर ठेवूया आपण, की ज्यांना निसर्गाबद्दल प्रेम आहे. अनेक असं लिखाण, अनेक पद्धतीने लिखाण झालेलं आहे, की जे नक्कीच समोर आलं पाहिजे. आणि या ह्याच्यातनं सिस्केप कट्ट्यावर हा प्रयत्न आपला असणारच आहे. बरोबर बरोबर. प्रेमसागरला पण कौतुक आहे सागरचं, की तो चित्तमपल्ली सरांबरोबर 20 दिवस राहू शकला आणि म्हणजे एक आपण काय म्हणू, प्रत्यक्ष अनुभव त्यांचा हा अतिशयच रेअर गोष्ट आहे आणि ती सागरला मिळाली, त्यामुळे सागरही, म्हणजे मला सागरचंही कौतुक वाटतंय. छान. खरंच 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 खूप वेळा सागर सरांनी तो अनुभव सांगितलेला आहे त्यांच्यासोबतचा. किती मार्दवतेने ते बोलतात, अतिशय शांत, म्हणजे साधूच म्हणायला पाहिजे त्यांना. आणि त्यांचं हे संपूर्ण लिखाण आणि त्यांची मांडणी एकूणच एक मुद्दा की ते संस्कृतचा चांगला अभ्यास आहे त्यांचा आणि त्यांच्या लिखाणामध्ये संस्कृतचा आपल्याला प्रभाव बघायला मिळतो. खरंय. आणि वाचन जेवढं वाढवतील, म्हणजे कुठलंही, तुम्ही मराठी म्हणा, इंग्लिश म्हणा, कुठलंही चांगल्या ह्यांचं, तर आपली शब्दसंपदा वाढते. त्यामुळे आपल्यालाही स्वतः काही सांगायचं असेल तर शब्द अडत नाहीत मग अशा वेळेला. नाहीतर मग आता धडगुजरी भाषा जी येते, मराठी बोलायला लागलं की अर्ध इंग्लिश, इंग्लिश बोलायला लागलं की अर्ध मराठी, तर ते न होता वाचनामुळे आपल्याला आपली स्वतःची शब्दसंपदा खूप वाढते आणि त्यामुळे आपण अभिव्यक्त होऊ शकतो लोकांसमोर. फार छान, फार चांगला उपक्रम आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम, मस्त. थँक्यू थँक्यू. राकेश, बोला. हॅलो, बोला. अविनाश बोलतोय. हा, अविनाशजी मस्तच बोला. झालं, अगदी मस्तच झालं. म्हणजे ते मला अगदी आपले दिवस आठवले, आपण जी प्रॅक्टिस करत होतो अभिवाचन स्पर्धेची. पण मस्त एकदम
आणि सांगणारच. पेजावर मॅडमनी हा जो एक मुद्दा सांगितला तो अतिशय मला पटला, की आपल्याला स्वतःला अभिव्यक्त होताना आपली शब्दसंपदा वाढते. आणि तुझ्या अगदी. ह्या अभिवाचनामुळे एक गोष्ट कळली, की सागर सरांना खरं तर चितमपल्ली सरांचा सहवास लाभलेला आहे. ही या अभिवाचनामुळे कळलेली ही गोष्ट आहे. आणि मला माहित नाही, पण कदाचित आपली सिस्केप ही पहिली संस्था असेल की जिने वेबिनारसाठी अभिवाचन ही कन्सेप्ट ठेवली आणि त्याच्यातून देखील निसर्गापर्यंत कसं आपण पोहोचू शकतो हा एक वेगळाच प्रयोग आपण सिस्केप तर्फे राबवलाय. म्हणून खास धन्यवाद अगदी खरं आहे देईन अविनाशजी सोहम. तुमचं म्हणणं. कारण याचं असं आहे की आपण ह्या प्रॅक्टिसमध्ये आहोत अभिवाचनाच्या. हा तसा वृक्ष विषय, कारण एक व्यक्ती वाचतो आणि अनेक लोक ऐकत असतात, पण ओव्हरऑल आपण जो निवडला विषय निसर्ग आपल्या आवडीचा, त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आला आणि खूप छान पद्धतीने लिखाण असल्यामुळे ते सगळ्यांना आवडलं. हे आवडू शकतं असं होतं. हो हो अगदी अगदी. म्हणजे माझी चर्चाही सोहमशी झाली होती की सोहम हे आवडेल का सगळ्यांना अभिवाचन, कारण सगळ्यांचा तो आवडीचा विषय नाही. पण तू ज्या पद्धतीने ते वाचलंस किंवा त्याच्यावरून वाटतंय की सगळ्यांनाच आवडेल, म्हणजे आवडलेलंच आहे ते आणि याच्या पुढेही आवडेल असा प्रयोग आपण सतत करायला काहीच हरकत नाही. आता ज्यांची आपल्या ग्रुपमधनं तयारी असेल त्या सगळ्यांना घेऊन ऍक्च्युली जंगलांचं देणं आणि जंगलातली मजा असं एक बालवाङ्मय ऑलरेडी चितमपल्ली सरांचं प्रकाशित आहे. ते आपण शाळांमधनं गेलो तर शाळांमध्ये सुद्धा अजून त्या मुलांना मजा देता येईल. आणि मी जंगलांचं देणं पुस्तक वाचताना सुद्धा नेहमी हे जंगल म्युझिक मोबाईलमध्ये लावून हेडफोन लावून हे पुस्तक वाचण्याचा आनंद घेतला. हे मुद्दा मी या ठिकाणी मी नमूद करतोय. त्यामुळे सोहमचा मला खूप उपयोग झाला. सोहमने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला त्याच्यात, की हे मी त्याला म्हटलं की हे अभिवाचन करत असताना एक जंगल म्युझिक तू साइड बाय साइड चालू ठेव, जेणेकरून रात्र जरी असली तरी त्या पक्ष्यांचा चिवचिवाट आणि जो खरा आनंद जंगलात आपल्याला मिळतो तो आपल्याला या पुस्तकाचं अभिवाचन ऐकताना कमीत कमी ते कंटाळवाणं होऊ नये आणि जिवंत जंगलात असल्यासारखं वाटावं म्हणून तो प्रयोग केला. थँक्स सोहम, खूप छान चॉईस केलंस तू जंगल म्युझिक. ओके मस्त, थँक्यू. प्रयोग पण खरंच छान होता, कारण मलाही एकदा शंका आली की एवढे सगळे आवाज मागे पक्ष्यांचे कुठून येतात म्हणून. तर खरंच चांगला झाला प्रयोग तोही, म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिकचाही प्रयोग खूप चांगला झाला. म्हणजे आणि अभिवाचनाबद्दल आता अविनाश सर जे म्हणले, तर तसं खरं म्हणजे ना एक हे असतं की जीव ओतून वाचणं हा जो काय भाग आहे ना, तो आला गेला की अभिवाचन हे सुद्धा कथा सांगण्यासारखं होतं. म्हणजे हीच गोष्ट अगदी. वाचून ज्या वेळेला कथाकथन हा भाग होतो, तर त्यावेळेला काय करतात लोक की ती पाठ असते त्यांची कथा, आणि मग ते भाव ओतून आपल्या समोर थोडे हावभाव करून कथाकथन करतात. अभिवाचनामध्ये आपल्याला जीव ओतून वाचलं गेलं की त्याला थोडा कथाकथनाचा अनुभव येतो, आणि म्हणूनही कदाचित आजचं राकेशचं जास्त छान आपल्याला वाटलं, कारण त्यांनी त्याच्यामध्ये जीव ओतून वाचलं त्यांनी ते. म्हणून आपल्याला सगळ्यांना भावलं ते. फारच छान. बरोबर आहे, अगदी बरोबर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. हॅलो. येस बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार, निलय साडविलकर बोलतोय मुंबईवरून. हा बोला. ऐकू येतंय? हा बोला, ऐकतोय ऐकतोय. नमस्कार राकेश. मुळात बोला. वाचन ही जी थोडीशी खाजगी गोष्ट असते, पुस्तक ते माणसापर्यंत जी मर्यादित असते, त्यामुळे अनेकदा वाचनातला आनंद आपण एखादे आवडलेलं पुस्तक दुसऱ्याला वाचायला देऊन तो आनंद शेअर करू शकतो, पण तो अभिवाचनात तो आनंद एकाच वेळा अनेक जण घेऊ शकतो. हे म्हटलं अभिवाचनातली खासियत आहे. बरोबर? बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर. आणि अगदी बरोबर. बरोबर ना, की जनरली वाचन हे 1 to 1 त्या व्यक्तीपुरतं असतं आणि तो वाचनातला आनंद व्यक्त नाही करतायत. शब्दसंपदा वाढली तरी वाचनातला आनंद असा आहे, वाचनानंद. बरोबर? तो तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये ते व्यक्त नाही करताय, तो असा थोडा अव्यक्त स्वरूपाचा आहे. पण अभिवाचनामध्ये तो आनंद ऍटलिस्ट एकाच वेळेला अनेक समानधर्मी मंडळी एका वेळेला घेऊ शकतो. तुम्ही छान. खरं तर मी अटेंड केलं, खूप उशिरा जॉईन झालो. मला ते टेक्निकली तेवढा टेक्नोसावी नसल्यामुळे तो पूर्ण आनंद घेता आला नाही. पण मुळात चितमपल्लींचे पुस्तक वाचले, तो जंगलात झालं. शेवटचा काही भाग ऐकला, मजा आली. आणि मुळात आवडत्या विषयावर वाचन होतं, ही भावनाच मुळात आनंद जास्त देणारी होती. छान झालेलं. खूप छान यश आहे. नक्की. बरं, मग मुद्द्याची गोष्ट, पुढचं अभिवाचन कधी आणि कुठल्या विषयावर सर? वा, हा प्रश्न खूप छान आहे. आपण नक्कीच शेड्यूल करू
आणि तुम्हाला नक्की ओके. कळवलं जाईल. म्हणजे ओके. संस्थेची आणि माझी जबाबदारी वाढली असं मी म्हणतो आणि आपण पुन्हा नक्की रिशेड्यूल करूया. खूप छान छान जरूर, गमती जरूर. जमती अजून भरपूर आहेत ज्या आपल्याला बर. माहिती नव्हत्या, मलाही माहित नव्हत्या आणि एवढं ओके. विलक्षण पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. आपण ते खरंच नक्कीच सादर करूया. नक्कीच नक्कीच. तुम्ही मगाशी म्हणाल तसं की चित्तमपल्ली हे निसर्ग अभ्यासक किंवा लेखक नाही तर ते वनमर्षीच आहेत. वयाच्या 40 नंतर संस्कृत भाषा शिकून भारतीय संस्कृतीचे उत्तमोत्तम संस्कृत ग्रंथ मुळातून अभ्यासण्यासाठी त्या विषयाची प्रचंड आतड्याची ओढ लागते. हे नुसते वरवरची आवडीने काम होणारं नाही, त्याला प्रचंड कमिटमेंट आणि कन्व्हिक्शन लागतं. तो बापरे, ते भयंकर गोष्ट आहे. भयंकर आनंददायी गोष्ट आहे ज्याला असेल त्याला. ते अगदी बरोबर ना, अगदी अगदी की त्या दुसरी आपण कल्पना केली तरी आपलं ऊड दडपून जातं. एवढं त्यांचे ग्रंथ त्यांनी ते संस्कृत भाषा शिकून नव्याने ह्या वया 40 नंतर ते भाषा शिकणे काही खायची गोष्ट नाही. त्याच्यानंतर एवढा ग्रंथांचा अभ्यास करणं, पक्षी हा विषयाचा फोकस ठेवून बंगाली भाषा शिकणं, रशियन शिकणं, हे फक्त एवढं खायचं. त्याला माणसाला प्रचंड तीव्र मुमुक्षुत्व पाहिजे, त्या जिज्ञासा पाहिजे. त्याच्याशिवाय काही खायची गोष्ट नाही ती. बरोबर. त्यामुळे अगदी खूप अगदी छान गोष्ट अगदी आहे अगदी की अशी अभ्यवचनं तुम्ही जरूर आनंदाने करत राहा. तुमच्यासाठी तर ते आनंदायी, आपल्या सर्वांसाठी ते आनंददायी होईल. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. तुमच्या धन्यवाद तुमचे. संस्कृत विषयावरनं एक हा. आठवण सांगतो फक्त. बोला बोला. आठवण म्हणजे ते खरंच आहे, आठवण इन द सेन्स की ते त्यांच्या पुस्तक परिचयामध्येच आहे की मला सांगायला आनंद होईल, तुमच्या माझ्या जवळचं पनवेल शहर जे आहे त्या पनवेल शहरामध्ये एक पंडित होते, त्यांचं नाव आता लक्षात नाही. येस. त्यांच्याकडे त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. होय 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 होय. चकवा चंदणमध्ये ते सविस्तर आलेलं आहे. अगदी अगदी बरोबर अगदी. बरोबर. चकवा चंदणमध्ये ते सविस्तर आलेलं आहे. आनंद देणारी गोष्ट आहे ती की आपल्या जवळच ते शिकले संस्कृत. खूप छान. सर नमस्कार, मी राजेश रणदिवे बदलापूरवरून बोलतोय. नमस्कार. सर एक रिक्वेस्ट आहे की आपली जी पुढची काही जी ते सेशन्स होणार आहेत त्याचं जर एक कसं ग्रुप बनवलं आणि टाकलं तर ते जास्ती बरं पडेल, म्हणजे आम्हाला सगळ्यांना इथे मिळू शकेल. कारण हे वाया येतं तर कधी कधी लेट होऊ शकतं. मला मिळालं निलय साडविलकर कडनं, तर असं जर काही आपल्याला करता आलं तर ते जरा अजून बरं होऊन जाईल असं मला वाटतं. सोहम याच्याकरता नाही, एक मिनिट सोहम, याच्याकरता तुला एक करता येईल की जॉईन द लिंक म्हणून ज्या लोकांना रजिस्टर करतील त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनव. आता पक्षमित्रांनी बनवलाय बघ तसा, की हे जेव्हा आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो त्याच्यामध्ये जॉईन द ग्रुप म्हणून लिंक तयार कर व्हॉट्सअपची, आणि ज्यांना ज्यांना मिळेल ते त्याला जॉईन होतील आणि मग व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण कळवत जाऊ, म्हणजे सगळ्यांना ते इमिजिएटली मिळेल असं होईल ते. म्हणजे ही अनाउन्समेंट आपली जी आहे ती त्या व्हॉट्सअप ग्रुपवर करूया. जरा मध्ये डिस्टर्ब करतो, सॉरी. मला सुद्धा एका व्हॉट्सअप ग्रुप थ्रूच कळलं. मी निलेश साडवीकर बोलतोय. ज्ञानेश्वर कातकडे यांनी बर्ड्स ऑफ महाराष्ट्र म्हणून जो व्हॉट्सअपवर ग्रुप फॉर्म केलेला आहे त्याच्यामध्ये ही लिंक आली, फॉरवर्ड आली, योगेशनी केलेली. मला योगेशचं पुढचं नाव माहिती नाही. त्यांनी त्याच्यामुळे माहिती झालं. पक्षांशी संबंधित असल्यामुळे तो ग्रुप आहे, त्याच्यावर हे व्हॉट्सअप ग्रुप आला. त्यांनी जी राजेश रणदिवेंनी जी सूचना दिली की तुम्ही जर असं ग्रुप फॉर्म करू शकलात तर वेल अँड गुड, डायरेक्ट ऍक्सेस होईल आणि ज्यांना ज्यांना आवड आहे ते असं ऐकू शकतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आपल्या समानधर्मी लोकांपर्यंत. येस, मी नेक्स्ट टाइम जेव्हा इन्व्हिटेशन टाकेन ना तेव्हा हे इम्प्लिमेंट करतो, मी ग्रुपची लिंक देईन. बर, पण हे ठीक आहे. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. धन्यवाद. सागर बोलतोय. मस्त यशस्वी झालं तुझं, एकदम झकास अभिवाचन. आणि मॅडम दिलेल्या सूचना पण एवढ्या मस्त आहेत आणि सगळ्यांचे अनुभव. आणि आपल्याकडे मारुती चितमपल्ली राहून गेलेत. पहाड, गोरेगाव, कोल्हापूर ह्या भागात. कोल्हापूरला कापड्याला आले होते आणि 4 दिवस आपल्या कोमोसाप संमेलनामध्ये पण त्यांनी भाग घेतला होता एकदा. आणि मग 4 दिवस ते कोल्हापूर कापडा हा जंगल फिरण्यासाठी आम्ही एकत्र गेलो होतो. तेव्हा सुधीर शेठ वगैरे ही सगळी मंडळी होती. तर त्यांना क्रस्टेड ऑफ ईगल म्हणजे आपल्या मोरघारीचं घरटं बघायचं होतं. आम्ही पंटणगड, दापोली वगैरे या भागात जाऊन घरटं निरीक्षण पण त्यांच्यासोबत करण्याचा आपल्याकडे योग आला होता.
आणि काही संस्कृत मधला अभ्यास करण्यासाठी ते गोरेगावला पण राहिले होते. अधिकारी सरांना त्या काहीतरी शास्त्रींचं नाव काहीतरी माहिती आहे. त्या ठिकाणी त्यांनी संस्कृत मध्ये काही पैलू शिकले. साधारण 2 आठवडे त्या गोरेगावच्या संपर्कात होते त्यावेळी, आणि त्यांनी दापोलीला कुठेतरी घर घेतलं होतं. दापोलीला ते राहिले होते. असा चिक्कमपल्लीचा कोकणामध्ये देखील वावर आणि उतारवयात असल्यामुळे त्यांची इच्छा होती भरपूर की 2-4 वर्ष ते राहावं म्हणून, पण ते राहता आलं नाही त्यांना वयाच्या आणि याच्यामुळे सगळ्या, आणि पुन्हा मग नागपूरला त्यांना भेटायला गेलो. असं मस्त अनुभव आहेत त्यांच्याबद्दलचे. ठीक आहे, अभिनंदन पुन्हा एकदा. मस्त मॅडमच्या सगळ्या सूचना सोहम हे करतोयच, आणि सगळ्यांचे पुन्हा आभार. या सगळ्या अभिवाचनावर तुमची मतं जी प्रकट केली त्यामध्ये वेगवेगळे विचार आणि चांगल्या सूचना, चांगलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. तर खूप नशिबान आहोत आपण की या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून कनेक्ट होऊन त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे. आणि राकेश, पुन्हा आता अभिवाचन तू आणि अविनाश दोघे मनावर घ्या आणि करा पुढचा भाग. नक्कीच नक्कीच. शुभेच्छा. नक्की नक्की नक्की. हो, धन्यवाद. धन्यवाद.